नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा काय चालला अभ्यास? अगदी व्यवस्थित. बोर्डाची परीक्षा फक्त 30-35 दिवसावर आलेली आहे. जर पुढच्या वर्षी व्हिडिओ बघत असाल तर अजून दिवस बाकी आहेत. पण सध्या मात्र अभ्यासाचे वारे जोरदार वाहत आहेत. त्याच्यामुळे पटापट रिव्हिजनला स्टार्ट करायला पाहिजे तुम्ही. आपला टॉपिक चालू होता. बरं, आपला टॉपिक कुठला चालू होता? ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड न्यूक्लाय. त्याच्यामध्ये रुदरफोर्डचं मॉडेल बघितलं, त्याच्यानंतर हायड्रोजन स्पेक्ट्रम बघितला, त्याच्यानंतर रेडियस पण काढला, इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, त्याची एनर्जी पण बघितली. त्या इलेक्ट्रॉनकडे किती ताकद असेल, पहिल्या ऑर्बिटमध्ये किती ताकद, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती ताकद, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती ताकद, आणि जसं ऑर्बिट वाढत जाणार तशी बाइंडिंग एनर्जी पण कमी कमी होत जाणार, हे सुद्धा बघितलं होतं. एक्सायटेशन एनर्जी बघितली, बाइंडिंग एनर्जी बघितली, आयोनायझेशन एनर्जी बघितली होती. काय काय नाही बघितलं आपण या लेक्चरमध्ये. जेवढं 10वीपर्यंत नाही शिकला तेवढं सगळं भरमसाठ याच टॉपिकमध्ये आणून ठेवलेलं आहे. आणि आज आपण बघणार आहोत, बोहर्सने 3 पॉस्ट्युलेट दिले. लोकांना पटलं, पण त्याच्यात पण चुका काढल्या लोकांनी. काय हरामखोर लोक आहेत. एक देतो मॉडेल, दुसरा चुका काढतो, दुसरा देतो मॉडेल, चौथा चुका काढतो. अरे चाललंय काय? एकदाच काहीतरी डिसाईड करा. असं कदाचित तुमच्या मनात येत पण असेल, आणि स्वाभाविकच आहे, येणारच. कारण मुलं विचार करणार, जर हे मॉडेल फेल झालेले आहेत मग आम्हाला शिकवतात कशाला? हे मॉडेल फेल झालं, ते मॉडेल फेल झालं, आता नवीन मॉडेल घ्या. अरे मॉडेलच खेळत बसायचं का? त्याला पण कारण आहे की तुम्हाला हे मॉडेल का शिकावं लागतं. फेल्युअरमधून पण शिकता आलं पाहिजे. आता प्रत्येक वेळी का तुम्ही फेल होण्याची वाट बघणार का? दुसऱ्याच्या फेल्युअरमधून पण शिकता येतं. मग तो फेल्युअर का झाला, तो का फेल झाला, हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. त्याशिवाय जिंकण्याची मजा येणार नाही तुम्हाला. चला, खूप झाली डायलॉगबाजी. आता नील्स बोहरने 3 पॉस्ट्युलेट दिले आणि त्याच्या चुका पण बरोबर 3च निघाल्या. तर पहिलं, आता बोहर्स मॉडेल होतं ना, ते हायड्रोजन स्पेक्ट्रम एक्सप्लेन करत होतं. हायड्रोजन स्पेक्ट्रम बरोबर एक्सप्लेन करत होतं. 1, 2, 3, चौथा 410, 434 असे काहीतरी होते. 656 वगैरे नॅनोमीटर होते. असे नॅनोमीटर असे कलर आले होते. तर नील्स बोहरच्या मॉडेलने हायड्रोजन स्पेक्ट्रम एक्सप्लेन होत होता. जबरदस्त. अरे पण बाकीचे काय? एवढे पिरियडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट आहेत, 180 एलिमेंट. त्यांना पण तर फॉलो केलं पाहिजे का? तुझे रूल फक्त यांनाच, बाकीच्यांना नाही? तुमच्या क्लासमध्ये चालेल का रूल फक्त या विद्यार्थ्यांना, बाकीच्या विद्यार्थ्यांना नाही? रूल सगळ्यांना सेम पाहिजे. तुझं मॉडेल पण सगळ्यांना सेम पाहिजे. पण असं इथं दिसत नाही आहे. मॉडेल फक्त हायड्रोजन लागू पडतंय, बाकीच्यांना लागू पडत नाही. इट कुड नॉट एक्सप्लेन लाईन स्पेक्ट्रा अदर दॅन हायड्रोजन सोडून बाकीच्यांना एक्सप्लेन करतच नव्हतं हे मॉडेल. बरं, ठीक आहे, ही चूक झाली. दुसरी चूक, ॲक्च्युली ही चूक नाही, हे ऑब्झर्वेशन आहे. काय ऑब्झर्वेशन होतं? जे स्पेक्ट्रम आले होते, कुठले? हायड्रोजन सोडून बाकीचे जे स्पेक्ट्रम होते, हायड्रोजन पण म्हणा, तर ही लाईटची जी इंटेन्सिटी होती, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही इंटेन्सिटी सेम नव्हती. एक समजा ब्राईट कलर दाखवत असेल तर दुसरा थोडा डीम दाखवायचा, चौथा थोडा ब्राईट दाखवायचा, परत डीम दाखवायचा. अरे पण इंटेन्सिटी तरी सेम पाहिजे. इंटेन्सिटी म्हणजे त्याचा प्रकाश भलेही लिमिटेड कलर दाखवत असतील, पण त्या दाखवलेल्या लाईट स्पेक्ट्रमची इंटेन्सिटी तर सेम पाहिजे. ती पण सेम नाही. नील्स बोहरला विचारलं, का रे बाबा ह्या लाईनचं इंटेन्सिटी सेम काय नाही? उत्तरच नव्हतं त्याच्याकडे. परत गप्पा बसला. देअरफॉर द इंटेन्सिटी ऑफ द लाईन्स ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स डिफरंट फ्रॉम लाईन टू लाईन अँड इट कुड नॉट एक्सप्लेन दिस डिफरन्शिएशन इन इंटेन्सिटीज. एक्सप्लेनेशन अजिबात नव्हतं. ओके. तिसरं, बरं ठीक आहे, एक्सपेरिमेंटली तू फेल झालायस, हे सगळं प्रूफ होतं. अरे थेरॉटिकल काय? थेरॉटिकल म्हणजे लिखाणामध्ये पण तू धड नाहीस. दिस मॉडेल कुड नॉट एक्सप्लेन ऑन थेरॉटिकल साईड ऑल्सो. एक्सपेरिमेंटला फेल झालायस, थेरीला पण फेल झालास. ऑन द थेरॉटिकल साईड मॉडेल वॉज नॉट परफेक्ट. जी थेरी मांडली होती, जी इक्वेशन दिली होती, त्याच्यामध्ये पण हे मॉडेल खरं उतरत नव्हतं. हे झालंय तुमच्यासारखं. ना तुम्ही एक्सपेरिमेंटमध्ये चांगलं करत आहात, ना थेरीमध्ये चांगलं करत आहात. मग कशाला मॉडेल बनवताय? झक मारायला? ह्या सगळ्या 3 चुका निघाल्या. चांगलं लक्षात ठेवा. झक मारायला नाही. तो नील्स बोहर जबरदस्त हुशार माणूस होता. हे पॉस्ट्युलेट देणं खायचं काम नाही आहे. रात्रंदिवस त्याला ऑब्झर्वेशन, प्रॅक्टिकल, थेरॉटिकल हे सगळं स्टडी केल्यानंतर 3 पॉस्ट्युलेट ठेवलेत. काही ना काहीतरी चूक निघणार, किरकोळ चूक आहे. आणि यातली एक चूक आहे, ती एक्सप्लेन केली होती डी ब्रॉय. हा तोच डी ब्रॉय जो तुम्हाला 14व्या लेसनमध्ये पिडलं होतं त्याने. डी ब्रॉय वेवलेन. मॅटरला पण वेव असते. काय? मॅटरला पण वेव असते. मॅटर म्हणजे आम्हाला याला हा जो पळत आहे तर याच्या पाठी पण वेव असते.
असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याचं इक्वेशन पण दिलं होतं. मग डी ब्रॉयने यातला एक पॉईंट एक्सप्लेन केला होता, म्हणजे थोडं सुधारलं होतं. ते काय ते आता बघूया. चला, डी ब्रॉय एक्सप्लेनेशन फॉर बोहर पॉस्टुलेट. आता आमचं डी ब्रॉय जरा उलट्या डोक्याचं होतं. तो काय म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला पार्टिकल मानत असाल तर त्याची वेव पण असू शकते, आणि समजा एखादी वेव असेल झुमझुम झुमझुम झुमझुम, तर त्याचं पार्टिकल नेचर पण असू शकतं. हा अपोजिट विचार करायचा. मग तसंच त्यानं सेकंड पॉस्टुलेट एक्सप्लेन केलं आपल्या उलट्या विचाराने. कोणाला? बोहर्स मॉडेलला त्यांनी करेक्ट केलं. आता बोहरचं सेकंड मॉडेल काय होतं? अगं नाच 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 NH डिवायडेड बाय 2π, अँग्युलर मोमेंटम NH अपॉन 2π. त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व करत होता त्याला पार्टिकल म्हटलं होतं. तो म्हटलं असं करू नका, तुमचं उत्तर चुकणार, मी सांगतो ते करा. काय करा? इलेक्ट्रॉनला वेव माना. ही सजेस्टेड, त्यांनी सुचवलं, का सुचवलं माहीत नाही. ही सजेस्टेड दॅट instead of considering electron as a particle, we must treat as wave. तो म्हटला ह्याला वेव माना. बरं, आता वेव कसं मानायचं बघा, दाखवतो. हा न्यूक्लियस आहे. ओके, समजा असा ऑर्बिट आहे. ओके, आता ह्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरणार आहे असा. तो म्हणतो असा नाही फिरणार, इलेक्ट्रॉन फिरेल पण त्याच्या अलॉंग त्याच्यासोबत असोसिएटेड वेव कन्सिडर करा. म्हणजे कशी बघा. बघा आता मी याच्यामध्ये आता वेव्ज काढणार आहे. बघा, समजा इलेक्ट्रॉन फिरतोय तर त्याच्यासोबत अशी ही वेव्ज असणार, ही अशी एक 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 वेव्ज असणार, अशी वेव्ज असणार. अपवर्ड डायरेक्शन असेल किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन पण असेल. अशी डाऊनवर्ड डायरेक्शन, स्टँडिंग वेव, स्टँडिंग वेव, स्टँडिंग वेव, स्टँडिंग वेव. आहा, सूर्यफूल. हे बघा, स्टँडिंग वेव झाल्या. ओके, त्यांनी सांगितलं की ह्या वेव आपण स्टँडिंग वेव म्हणून कन्सिडर केलेल्या पाहिजेत. स्टँडिंग वेव. बघा आता वेव किती आहेत बघा. एक वेव आहे, ही फर्स्ट वेव, त्याच्यानंतर ही दुसरी वेव, त्याच्यानंतर ही तिसरी वेव, त्याच्यानंतर ही चौथी वेव. अशा 4 वेव्ज आहेत. समजा एखादा फोर्थ ऑर्बिट आहे, तर फोर्थ ऑर्बिटमध्ये 4 वेव्ज असणार. फर्स्ट ऑर्बिटमध्ये एकच वेव असणार. सेकंड ऑर्बिटमध्ये 2 वेव असणार. म्हणजे जसा ऑर्बिट वाढणार तशी त्याची वेवलेन तेवढीच राहणार, पण वेव नंबर वाढत जाणार. समजे क्या? अभी बताता हूँ. त्यांनी सांगितलं याचा जो सर्कम्फरन्स म्हणजे ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन किती असेल? 2πr. जेवढा सर्कम्फरन्स असेल तेवढा इज इक्वल टू जेवढा याचा सर्कम्फरन्स. आणि किती वेव आहेत? समजा एक वेवची लेंथ आहे लॅम्बडा, बरोबर. असे टोटल किती आहेत? 4 आहेत. म्हणजे n नंबर असेल तर त्याला n इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. डी ब्रॉय सजेस्टेड दॅट द ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ. वेवलेंथ एवढी आहे, समजा ही 4 आहे, तर 4 चौक 16 असेल. आणि सर्कम्फरन्स पण तेवढाच येणार आपला. इथे बघा, वेवलेंथ ऑफ nth ऑर्बिट. आता nth ऑर्बिटचा मी वेवलेंथ काढले, इज इक्वल टू n इथं डिवाइड करू, 2πrn डिवायडेड बाय n. ओके, याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो. त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला होता, डी ब्रॉयनेच दिला होता, h डिवायडेड बाय p. हा सुद्धा त्यानेच फॉर्म्युला दिला होता, ज्याच्यामध्ये मोमेंटम आणि वेवलेंथ हे को रिलेट केले होते. म्हणजे मॅटरचं पार्टिकल नेचर आणि वेव नेचर एका फॉर्म्युल्यामध्ये त्याने एक्सप्लेन केले होते. ओके, आता बघा याला इक्वेशन देतो सेकंड नंबर, दोघांना इक्वेट करतो. मी इथे काय येईल? 2πrn डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू h डिवायडेड बाय p. लेफ्ट साईड इक्वल केल्या. आता आपल्याला काय पाहिजे याच्यामध्ये? मोमेंटम पाहिजे. मोमेंटमला इकडे आणतो, बाकी सगळ्या टर्म इकडे शिफ्ट करतो. मोमेंटमला इकडे आणलं, इकडे करायला h, हा n वरती गेला, n वरती आला, हा 2πrn इथे आला. हा झाला मोमेंटमचा फॉर्म्युला. पण अँग्युलर मोमेंटम काय असतो? अँग्युलर मोमेंटम इज गिवन बाय L इज इक्वल टू R क्रॉस P. L इज इक्वल टू, आता R कोणाचा? हा रेडियस ऑफ nth ऑर्बिट, मल्टिप्लाय बाय P. ची व्हॅल्यू आता इथे काढली आपण, NH अपॉन 2πrn
आर एनला आर एन कॅन्सल. मोमेंटम इज इक्वल टू अगं नाच नाच NH अपॉन 2π. डी ब्रॉय म्हटला. अरे टेन्शन नको घेऊस भावा. मी वेव्ह जरी घेतलं तरी तुझा आन्सर चेंज होत नाही आहे. मी इलेक्ट्रॉनला वेव्ह कन्सिडर केलं आहे, पण तुझ्या आन्सरला मी धक्का नाही लावला आहे. तुझं इक्वेशन जे आहे तेच चाललेलं आहे. म्हणून माझं ऐक, तू इलेक्ट्रॉनला वेव्ह मान की तुझं एक्सप्लेनेशन, तुझे जे ड्रॉबॅक आहेत, लिमिटेशन आहे, त्यातला एक ड्रॉबॅक आपण काढून टाकू याच्याने. असं त्याने एक्सप्लेनेशन दिलं. पार्टिकलला इलेक्ट्रॉनला वेव्ह कन्सिडर केला आणि वेव्ह प्रॉपर्टी यूज केली. समजलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला निश्चितच आवडलं असेल तर आपल्या मित्र मैत्रिणीला शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.